नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. येत्या काही दिवसातच आपल्याला आचारसंहिता लागू झालेली दिसेल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मच्यासाठी लोकांकडे मतं मागतील आणि नरेंद्र मोदींना मतं देऊ नका असं सांगायला राहुल गांधी आणि त्यांची सगळी फौज पुन्हा एकदा कामाला लागेल. पण हे सगळं घडत असताना काँग्रेसच्या तंबूत बऱ्यापैकी घाबरट दिसतेय. ही घबराट याच्यासाठी आहे कारण काँग्रेसला त्यांच्या घरातच उमेदवार सापडत नाहीयेत. प्रियंका गांधी निवडणूक लढणार अशी चर्चा होती. रायबरेलीमध्ये जिथे आतापर्यंत सोनिया गांधी प्रतिनिधित्व करायच्या ती जागा आता मोकळी झाली आहे. सोनिया गांधी राज्यसभेत गेल्या आहेत. तिथे प्रियंका गांधी लढतील अशी अपेक्षा असतानाच प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला वायनाडमध्ये डाव्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये उमेदवारी घोषित केलेली आहे. डी राजा यांच्या चर्चेतल्या अनुषंगानं तिथे उमेदवारी घोषित होताना दिसते आणि ॲनी राजा या राहुल गांधींच्या विरोधामध्ये मैदानात असतील. वायनाडमधली उमेदवारी सांभाळायच्या प्रयत्नात असलेले राहुल गांधी उत्तर प्रदेशातून जवळपास गांधी कुटुंब हद्दपार होताना दिसत असताना काय करतील हा प्रश्न आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याचं कुठलंही उत्तर अद्याप तरी काँग्रेसला सापडत नाही. आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ अमेठी रायबरेलीत आहे अशातला भाग नाही आहे, देश पातळीवर आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व हे स्वीकारायलाच तयार नाही आहे की देश पातळीत त्यांची परिस्थिती दिवसागणिक बिकट होत चाललेली आहे. त्यांचे उमेदवार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत किंवा सध्याच्या काळात लोकसभेपेक्षा विधानसभा लढूयात या हेतूनं पक्षाला सरळ कळवून टाकतायत की आपल्याला काही निवडणूक आत्ता लढायची नाही. काँग्रेसची ही स्थिती वरकरणी काँग्रेसच्या सोबत असलेल्या राष्ट्रीय स्तरावर मोदी विरोधी आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आघाडीसाठी बाकीच्या पक्षांना फारशी चांगली आहे का हे तपासायला हवं. त्या निमित्तानं उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करण्यासाठी या चर्चेतलं नेतृत्व करण्यासाठी प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून धर्मपाल मेश्राम आहेत. आपल्यासोबत काँग्रेसच्याकडून या चर्चेत गोपाळराव तिवारी आहेत. दोन्ही मान्यवरांचं चर्चेत स्वागत. गोपाळराव, असं काय घडलं की अमेठी आणि रायबरेलीमध्ये गांधी कुटुंबाचा कोणीही उमेदवार नसेल अशी चिन्ह आत्ता दिसू लागलेली आहेत. अजून तर आचारसंहिता घोषितही झालेली नाही. नाही, आपल्याला काळजी करायचं कारण नाही बिलकुल प्रसादजी. देशापुढे आम्ही काँग्रेसची काळजी नाही करायची तर कोणी करायची गोपाळराव? आम्हालाच आता काँग्रेसची काळजी असं वाटायला लागलंय. नाही, ते जास्तीची काळजी आहे. कारण तुम्हाला समोर कोणीच नकोय. कारण तुम्हाला भाजपाला, तुम्हाला इन द सेन्स मी तुम्हाला नाही बोलवते, ठीक आहे, मोदी आणि भाजपाला पर्याय नकोय. कारण त्यांना रोज सुप्रीम कोर्टाचे थापडे ऐकावे लागतात. आज देखील एसबीआयचं इलेक्ट्रॉल बॉन्डवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे मांडलेत. महाराष्ट्रातलं असंविधानिक अनैतिक सरकारबद्दल चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी विधानसभाच्या अध्यक्षांवर आज देखील ताशेरे मांडले. तर आपले पहिले अपने गरिबान में झाँक के देखना चाहिए असं जे म्हणतात. आणि तुम्हाला अजून मी सांगतो की देशावर तिप्पट कर्ज, दुप्पट महागाई आणि बेरोजगारी हे सगळं वाढत असताना देश आणि हे वाचवायचंय आणि ह्याच्यासाठी मला पटकन सांगा गोपाळराव, आपण क्रीजच्या बाहेर झालेला आहात. कृपया क्रीजवर या, क्रीजवर बॅटिंग करा. मुद्दा इथे असा काय आहे, थेट मुद्दा आहे. तुम्हाला देश वाचवायचा आहे, तुम्हाला तुमच्या लेखी राज्यघटना जपायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा सत्तेत यायचंय. हे सगळं तुम्हाला करायचंय. हे कोणाला करायचं तर काँग्रेसला करायचं. पण काँग्रेसला अमेठी आणि रायबरेलीत उमेदवार मिळेना झालेत. त्याची उत्तरं आहेत का? तुम्हाला सांगतो मी. 71 पासून त्या ठिकाणी 3 वेळा राजीव गांधी निवडून आले, त्याच्यानंतर 2 वेळा सोनियाजी निवडून आल्या आणि 4, 9 आणि 14 तिन्ही वेळा 14ला मोदी लाट असताना देखील त्या ठिकाणी राहुल गांधी निवडून आले. दुर्दैवानं मागच्या वेळेला पुलवामाच्या शहीदांच्या शहीदत्वावर भीक मागितली तुम्ही. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर चर्चा केली नाही आणि पुलवामाचं रडगाणं गात शहीदत्वावर भीक मागितली तुम्ही. आणि त्यावेळेला संपूर्ण पुलवामाच्या आज अखेर एक FIR दाखल झाला नाही. 40 जवान गेले. तो देविंदर सिंग कुठे गेलाय
त्याला पकडलेला, या अनेक गोष्टी आहेत. आणि असं असताना तुम्ही पुन्हा आज म्हणताय की हे सापडणे, अहो 3-3 वेळा निवडून आलेत आणि तुम्हाला काळजी काय करायची कारण आहे? उलट अशा पद्धतीने जर तुम्ही बोलत असतात की काँग्रेसला उमेदवार सापडत नाही, ते अत्यंत खेदजनक आहे आणि या वक्तव्याचा मी निषेध करतो. कारण आज समितीला जोपर्यंत त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर होत नाही तोपर्यंत असं कुठल्याही ह्याला बोलायचा अधिकार नाही. अहो तुमची भाजपची 195 लिस्ट जाहीर झाल्यावर 3 जणांनी पळ काढला. अहो परवा बघा, मी आता 2 मिनिटं ती नावं सांगतो, माझ्याकडे आहेत ती नावं. 3 ते 4 जणांनी भाजपच्या विद्यमान खासदारांनी निवडणूक लढवायला नकार दिला. स्वतःच तर बघायचं नाही आणि दुसऱ्याचं वाकून बघायला जायचं. अहो हे सोडून द्या आता रे. हे काय, तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर गेलं तर कुठले उमेदवार लढो न लढो, इंदिराजी विरोधकांची वाटचाल पण करत नव्हत्या. ठीक आहे, मी उत्तर घेतो याच्यावर, मी उत्तर घेतो. धर्मपाल मेश्राम थोडं मागे सरकून बसा, खूप पुढे आलेला आहात तुम्ही. मला या गोष्टीच्या निमित्तानं पटकन याचं उत्तर आपल्याकडून लागेल. काँग्रेसचे तर्क आपल्या जागेवर आहेत, पण प्रत्यक्षात केवळ आणि केवळ उत्तर प्रदेश असं नाही तर देशभरात काँग्रेसच्या संघटनेची स्थिती काय झाली आहे, जेणेकरून आता त्यांना ना उमेदवार मिळतायत ना प्राप्त स्थितीत कार्यकर्ते. आम्ही निवडणूक लढून घेतली तिथे. बर एकदा ऐकून घ्या आता धर्मपाल मेश्राम यांचं उत्तर काय येत आहे. तयारी ठेवा गोपाळरावजी. प्रसादजी, खर तर मी अद्यापही चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आपण आहोत आणि मी एक शब्द देखील अजूनही उच्चारलेला नाही. असं असताना गोपाळरावांच्या तोंडातून अत्यंत चिडलेली भाषा येणं हे त्या सगळ्यांचं, म्हणजे त्यांच्यासह काँग्रेसच्या नेतृत्वाचं बिघडलेलं मानसिक संतुलन महाराष्ट्राचे प्रेक्षक आज आपल्या जय महाराष्ट्र या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून पाहतायत. हे मला सखेल या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर मी जे काही ऐकतो आज की 125 वर्षाचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष, अनेकदा सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष, पंडित नेहरूंपासून तर ते राजीव गांधीजी आणि मग पुढे आणखी PV नरसिंहरावजी, त्याच्याही पुढे सत्तेत असलेला काँग्रेस पक्षाला आज 2024 मध्ये 300 उमेदवारींवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांसोबत युती करत, आघाडी करत त्यांना ह्या जागा लढाव्या लागतात. हेच काँग्रेस पक्षाचं मोठं दुर्दैव आहे आणि हा त्यांच्यातला अहंभाव आहे की असं असताना देखील त्यांनी ज्या चिडकेपणानं बाजू मांडणं किंवा आपलं मत व्यक्त करणं, ते स्वतःच सांगतायत की अमेठीमध्ये 1972 पासून म्हणाले, माझ्या अभ्यासाप्रमाणे 1967 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला अमेठी नावाचा हा मतदारसंघ आज दुर्दैवाने ज्या 40 जागा काँग्रेसच्या अध्यक्षांनी घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये अमेठी किंवा रायबरेली हे दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार नाहीत. आणि आम्ही जे काही ऐकतोय ते रायबरेली मधून देखील प्रियंका गांधी वडेरा लढण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी देखील काँग्रेसची आहे. बिलकुल आपण त्याची चर्चा केली. धर्मपाल मेश्राम, तुम्ही पुढच्या मुद्द्यावर येणं अपेक्षित आहे. कोणत्या कारणांमुळे संघटना कमकुवत होताना दिसतीये काँग्रेसची? माननीय नाही गोपाळरावजी, ऐका, तो प्रश्न त्यांचा माझ्यासाठी आहे. ज्या मुद्द्यांना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी हात घातला की काँग्रेसची विचारधारा राहिलेली नसून नीती आणि नियतीमध्ये देखील त्यांच्या फरक पडलेला आहे. परिवारवाद, तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार या त्रिसूत्रीवर जर आधारित काँग्रेस पक्ष असेल आणि सोनिया गांधी जोपर्यंत ज्या पद्धतीनं अमित भाई शहाजी बोललेले आहेत की 19 वेळा आजपर्यंत राहुल गांधींचा लॉन्च करण्याचा प्रयत्न काँग्रेसनी आणि सोनिया गांधींनी केला, परंतु दुर्दैवाने ते लॉन्चच होऊ शकलेले नाहीत. तेव्हा याच गोष्टीच्या आधारामुळं, म्हणजे समोर नेतृत्वाची फळी आणि कार्यकर्त्यांचा संच समूह असताना माझाच पोरगा काय तो या देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व करावा. धर्मपाल मेश्राम, गोपाळराव तिवारी डिस्टर्ब झाले आहेत, गोपाळराव तिवारी अस्वस्थ झाले आहेत, त्यांना सातत्याने तुमच्या वक्तव्यांचा प्रतिवाद करायचा दिसतोय. त्यांना संधी देऊयात. गोपाळराव, मुद्द्याला धरून बोला एवढी विनंती आहे. नाही बिलकुल.
अगदी मुद्द्याला धरूनच बोलतोय आणि मी अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मला कीव येते यांच्या बालिशपणाची आणि यांचं जे काही आता भाष्य आहे त्याची. नैतिकता आणि नियत ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो? जो स्वतः नीतिवान असतो त्याला दुसऱ्याची नैतिकता ठरवते असते. जो स्वतःला गुणवान समजतो तोच दुसऱ्याचे गुण अवगुण काढू शकतो. राहिलं हे अनेक पक्षांची यांना त्या ठिकाणी जमवाजमाव करावी लागते. अरे तुमच्याकडे एवढं सगळं असून सुद्धा अबकी बार 200 पार म्हणणारे 126 वरनं 86 वर गेले. त्या ठिकाणी उसनवारी करून 20-22 जण घेऊन 106 पर्यंत गेले. परत आता आल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं परत घेतलं. हिंदुत्वाचं सरकार म्हणले राष्ट्रवादी. मला आपल्याला मी पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे, तुम्हालाच बोलायची संधी देणार आहे. तुम्ही मान्य करणार आहात का की गेल्या काही दिवसांपासून नेते आणि कार्यकर्ते या दोघांमध्येही कमालीचं नैराश्य आहे काँग्रेसमध्ये? नाही, बिलकुल नाही. अहो ह्या पद्धतीनं हे जे राजकारण करतायत, जे छिनाछिपटी करून, राजकीय कुरघोड्या करून, घरफोड्या करून, रात्री वेषांतर करून हे जातात, ही वेळ यांच्यावर का आली हो? कारण ह्यांना माहिती आहे आपण सत्तेपासून बाजूला गेलं तर सगळ्याच्या सगळ्यांचे तुरुंगात जातील म्हणून. त्यामुळे येनकेन प्रकारे सत्ता टिकून ठेवण्यासाठी पाहिजे ते करायचं, संविधान पायदळ तुडवायचं, स्वायत्त संस्थांची त्यांची स्वायत्तता नष्ट करायची. हे सगळे हे प्रकार हे पूर्ण उघड्या डोळ्याने देशातील जनता पाहते. गोपाळराव एक अजून मुद्दा घेतो आणि मुद्दा राष्ट्रीय स्तराचा आहे. माझी विनंती राहील आपल्याला, आपण आज राष्ट्रीय स्तराची चर्चा करतोय, तुम्ही सातत्यानं महाराष्ट्र आणि मुंबईतल्या चर्चेकडे तिला खेचून आणू नका. हे बघा, अगदी ताज्या घडामोडींमध्ये नवे पक्ष हे भारतीय जनता पार्टीसोबत NDA मध्ये येताना दिसले. त्यामध्ये लोकदल आलं, इतकंच काय चंद्राबाबू नायडू पण आता येऊ घातलेत. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला आणखीनही काही नवे पक्ष येताना पुढच्या काळात मध्ये दिसणार आहेत. जर समजा मोदी खूप वाईट आहेत तर ही सगळी माणसं तुमच्याकडे यायला पाहिजे होती. पण मी उलट बोलतो प्रसादजी. हे म्हणतात आम्हाला सगळ्या पक्षांचं सहकार्य घ्यावं लागतं. अबकी बार 400 बार म्हणतात, तुम्ही यांच्यासाठी का पायघड्या घालता? मग चांगल्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पुरुषार्थावर मतं खेचवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिमतीवर 10 वर्ष सत्ता उपभोगून देखील भारतीय जनता पक्षाला काल आलेल्यांना खासदारकी बहाल करावी लागते. हेच तर तुमचं अपयश आहे. कारण तुम्ही न्याय देऊ शकत नाही, पक्षातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, तर जनतेला कधी द्याल? ते तर मुद्दा याच्यावर धर्मपाल मेश्रामांचं उत्तर घेऊयात. गोपाळरावांनी एक चिमटा काढायचा प्रयत्न केलाय. धर्मपाल मेश्राम, ही फार तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीतल्या अनेक कार्यकर्त्यांची सल आहे की वर्ष राबायचं आणि अचानक बाहेरून आलेल्याला नेता म्हणून स्वीकारायचं. प्रसादजी, ज्या पद्धतीनं गोपाळरावजी तिवारी साहेब काँग्रेसचे प्रवक्ते असलेले आज भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने बोलतायत, विषय मांडतायत, त्यांना कदाचित इंदिरा गांधींचा विषय माहिती नसावा. ज्या पद्धतीनं त्यांनी क्रुसेडरशिप, हिटलरशाही राजकारणात आणली, ती भारतीय जनता पक्षानं कधीही आणलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधानाला पायदळी तुडवत, संविधानाला जेलमध्ये टाकत ज्यांनी या देशाला जेलखाना बनवला, त्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काम करणारी ही काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते जर या पद्धतीनं विषय मांडणार असतील किंवा बोलणार असतील तर त्यासारखं या देशाचंही दुर्दैवी मानत नाही. आणि मला देखील स्वतःला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा. तर हे लक्षात घ्या, राजकारणामध्ये सत्ता पद मिळवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाची निर्मिती झालेली नाही. हे भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांना पूर्णत्वाने आणि चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आमचा जो प्रश्न आहे भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, आमचं ब्रीदवाक्य आहे राष्ट्र प्रथम. आणि एक लक्षात घ्या, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेवढे पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत किंवा मग इतर पक्षातले जे लोक भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांच्या मूळ पक्षात असलेलं त्यांचा जो पिंड होता आणि आज भारतीय जनता पक्षासोबत युती केल्यानंतर त्यांची जी कार्यपद्धती आहे, यातला फरक सर्वविदित आहे. तो तुम्हाला दिसलेला असेल, तो तुम्हाला निश्चितपणे लक्षात देखील आला. मला धर्मपाल मेश्राम 1 मिनिट, मला एका गोष्टीचं उत्तर आणखीन हवं आहे आपल्याकडून. आणि तो आता मुद्दा असा आहे की एका बाजूला 400 पारची घोषणा देऊन झालेली आहे, दुसऱ्या बाजूला विरोधक कमकुवत आहेत असं दिसायला लागलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या स्थितीमुळे अति आत्मविश्वास तर येणार नाही ना? कारण वारंवार एक गोष्ट अशी सांगितली जाते
की 400 पार म्हणताना भारतीय जनता पार्टी ही इंडिया शायनिंगच्या पराभवाकडे तर जाणार नाही ना? अगदी बरोबर आहे. प्रसादजी आपल्याला बघा, त्या गोपाळरावांना मी त्यांचा मुद्दा आवडता मुद्दा काढला की गोपाळरावांना किती बरं वाटायला लागलं. प्रसादजी, अत्यंत विनम्रपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंभाव आलेला नाही. अत्यंत विनम्र भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व राहिलेलं आहे. मग विषयाची मांडणी करताना थेट नरेंद्रजी मोदी असतील, अमितभाई शहा असतील, किंवा मग आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ज्या पद्धतीनं ते विषयाची बांधणी करतात आणि ज्या पद्धतीनं सहयोगी पक्षातल्या नेतृत्वातला वागवतात किंवा सहयोगी पक्षाच्या नेतृत्वांना सांभाळतात, ती पद्धती ही अत्यंत विनम्रतेची आहे. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम ही भूमिका आम्ही मांडताना आणि राष्ट्रापुढे पक्षाला दुय्यम भूमिकेकडे नेताना सर्वार्थाने या राष्ट्राच्या चांगल्या उभारणीसाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सोबतच आमच्या सहयोगी पक्षातला देखील कार्यकर्ता आता खऱ्या अर्थानं पुढे निघालेला आहे. ठीक आहे धर्मपाल मेश्राम, हे सगळं आपण बोलत असताना तुम्हाला कितपत दिसतंय मला माहिती नाही, पण मला दिसतंय गोपाळराव तिवारींच्या चेहऱ्यावर हसू आहे. गोपाळराव, तुम्ही धर्मपाल मेश्रामांच्या दाव्यावर का हसताय? नाही, अतिशय तथ्यहीन दावे करतात मेश्राम साहेब. अहो, तुम्ही हे सिद्ध झालंय की 10 वर्षात तुम्ही सत्ता गरिबांसाठी चालवली नाही, तर उद्योगपतींकडनं दलाली घेऊन त्यांना अनुकूल धोरणं घेऊन ठरवून चालवली. हे सिद्ध झालंय सुप्रीम कोर्टात. कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये एसबीआयची यादी देऊ शकत नाहीत आता. जे एका क्लिकवर एसबीआयची यादी देऊ शकतात त्याला आता सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ केले. याच्यातच अपयश आहे, छितू झालीये. तुम्ही उद्योगपतींच्या देणग्यांवर त्यांना पाहिजे तशी धोरणं आखून देश चालवताय. कांद्याचं आज निर्यात बंद केली, उद्या चालू केली, परवा परत बंद केली. अरे काय पोरखेल चालवलंय का काय सरकार चालवलंय? हे अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही मागू शकता? लोकांना वाईट ठरवून तुम्ही चांगले होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचं चांगलेपण सिद्ध करावं लागतं. तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी धोरणं सिद्ध करून द्यावे लागतील. आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की गॅरंटी. यार तुमची जुमले गॅरंटी काय झालं? 2 करोड रोजगार मोदींनीच दिली होती ना गॅरंटी. काय झालं? काळा पैसा आणू बाहेरच्या बँकेतनं आज 300 पटीने स्विस बँकेत पैसा वाढलाय. मोदी साहेब त्याच्यावर बघतील का? त्या पनामा पेपरवर का नाही कारवाई केली? त्यातील त्यांचा काळा पैसा सापडला, त्याच्यावर मुख गिळून का सरकार बसलं? असे अनेक मुद्दे आहेत. आणि गोपाळराव, मुद्दे लक्षात येत आहेत. विविध मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारत आहात. चर्चेच्या निमित्तानं एक प्रश्न माझा काँग्रेससाठी आहे. एका बाजूला तुम्ही अमेठी रायबरेलीमध्ये उमेदवार आणू शकत नाही, वायनाडमध्ये तुमचेच सखे सोबती असलेले डावे तुमच्याच विरोधात लढतात. हा तुमच्या अंतर्गत असलेला असमन्वय हा लोकांना दिसत नाही असं समजू नका. आता तुम्ही असं म्हणता की अमेठीमध्ये उमेदवार सांगता. या बीजेपीला तरी तामिळनाडू आणि केरळ आणि तिकडे कुठे उमेदवार आहेत? मागच्या वेळेला राहुल गांधींच्या विरोधात होतं का बीजेपी? पण तामिळनाडू आणि केरळ हे काही भारतीय जनता पार्टीचे गड नाहीये गोपाळराव. अमेठी रायबरी हा तुमचा गड नाही असं घोषित करा, मग आपण चर्चा बंद करू. मग कशाला राष्ट्रीय व्यापी तुम्ही पक्ष बोलताय स्वतःला? कुठल्या साऊथ मध्ये कुठे? मागच्या वेळेला तुमच्याकडे उमेदवार. धर्मपाल मेश्राम, इकडे मला असं वाटायला लागलंय की तुमची जबाबदारी गोपाळरावांनी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. असं आहे प्रसादजी. देशाबाहेर आहे का? मागच्या होता का भाजपचा उमेदवार? तिथे कम्युनिस्ट लढतंय. तुमच्याकडे काय बोलतं तरी काय? अमेठीत मात्र काय काहीतरी तथ्यावर गोष्ट झाली तर ठीक आहे. हो, ऐकण्याची सवय लावा जरा. आम्ही ऐकत आलो, ऐकण्याची सवय लावले म्हणूनच 50 वर्ष राज्य केले. अरे हो बाबा, असंच केलं कशाला बोला तुम्ही? थांबा धर्मपाल मेश्रामजी, थांबा. मीच गोपाळरावांना एक प्रश्न विचारू इच्छितो. गोपाळराव, मुद्दा समन्वयाचा होता. मुद्दा हा नव्हता की केवळ आणि केवळ अमेठी आणि रायबरेलीमध्येच काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीयेत. वायनाडमध्ये तुमच्या विरोधात का म्हणून डाव्यांनी उमेदवार द्यावा?
मागच्या वेळेला पण ते लढले होते, तर काय प्रश्न काय आहे? त्यांचा पक्ष आहे, त्यांना भूमिका ठेवायला पाहिजे. अजून सुद्धा वाटाघाटी बोलणी चालू आहेत. आता काही दिवसांपूर्वी अखिलेश सिंग पण नव्हते, ममता बॅनर्जी नव्हती, आम आदमी पक्ष नव्हता. त्या काही गोष्टी आहेत, त्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तो तुम्हाला सगळ्यात लवकर कशाला सांगायला पाहिजे? अच्छा ठीक आहे. नाही हे बघा कसं आहे, एक सामान्य मतदार म्हणून पडलेला हा प्रश्न आहे की राहुल गांधींसारखं एक मोठं नेतृत्व, देश पातळीवर ज्यांचा प्रभाव आहे, राष्ट्रीय पातळीवर त्यांना स्थान आहे, अशा एवढ्या मोठ्या नेत्याला कशाला डाव्यांनी आव्हान द्यावं, असा एक छोटा प्रश्न मतदार म्हणून पडू शकतो ना एखाद्याला. काय धर्मपाल मेश्राम, बरोबर आहे का चूक आहे? हो, गोपाळरावजी चिडून जातील. गोपाळराव नाही, मी अजिबात चिडत नाही, अजिबात चिडत नाही. असे प्रश्न तुम्ही विचारताय प्रसादजी. राहिला प्रश्नाचा प्रसादजी, आता जे राष्ट्रव्यापी पक्ष वगैरेच्या ज्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि या देशाच्या संविधानामध्ये ते अंतर्भूत आहे, निहित आहे की 4 राज्यांमध्ये ज्या पक्षाला जी निश्चित टक्केवारी आहे ती मिळाल्यास तो पक्ष राष्ट्रीय होतो. याचा अर्थ असा नाही की देशातल्या प्रत्येक ठिकाणीच सगळ्यांचे गड असले पाहिजेत. परंतु आज जर भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं तर जनसंघाच्या सुरुवातीपासून आज 2024 मधला भारतीय जनता पक्ष आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जी इतर पक्षातल्या नेत्यांची प्रवेश घेण्यासाठी चाललेली चढावड आहे ती पाहून आता भारतीय जनता पक्ष आता देशातल्या कानान कोपऱ्यात पसरलेला आहे. हे पहिलं उत्तर. दुसरा प्रश्न असा होता की सुप्रीम कोर्टाचा, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखत आपल्याला सांगतो की अजूनही फायनल वर्डिक्ट आलेलं नाही. ठीक आहे. ही धर्मपाल मेश्राम, एक मिनिट, ही चर्चा राष्ट्रीय स्तरावरची आहे. गोपाळराव बरोबर ट्रॅपमध्ये अडकवून ती महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न करतात. आपण त्यात तुम्ही फसणार आहात का नाही बघा. माझा वेळ जाईल चर्चेचा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुर्तास या चर्चेला वेळेची मर्यादा आहे याची आठवण करून देतो आणि सर्व मान्यवरांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.